बच्चों पे ध्यान दें। मुख्यमंत्री तीर्थ स्पेशल लेकिन अपना स्थान ग्रहण करें। ध्यान दें। गाड़ी संख्या 00156 मुख्यमंत्री तीर्थ स्पेशल भारत गौरव प्लेटफॉर्म नंबर 3 से चलने को तैयार है। लगा कि तो बोल सकता करके क्या होता है? चलो सही बैठक व्यवस्थेत जेवणांनी इथे बसावं, बाकीच्यांनी हळूहळू प्लॉटकडे जायचं आहे। प्लॉट आपला मोठा LCD प्रोजेक्टर लागलेला आहे डिजिटल तिथे। ओके महाराष्ट्र राज्यामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्याप्रमाणे मुलं आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा घडवितात त्याचप्रमाणे एखाद्या पालकाप्रमाणे मुलाप्रमाणे महाराष्ट्र शासन यांना ही तीर्थयात्रा घडवित आहे। आज आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून 203 तीर्थयात्री हे बौद्ध गयेसाठी रवाना झालेले आहेत। या प्रवासादरम्यान त्यांना जाणं येण्याची सर्व प्रवासाची तसेच राहणं खाणं या सर्व सोयी सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आहेत। आज 5 तारखेला निघून आपले प्रवासी दिनांक 9 तारखेला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुनश्च परत येणार आहेत। या प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मी शुभेच्छा देतो व त्यांच्या मनात असलेली तीर्थयात्रा त्यांना घडो हीच कामना व्यक्त करतो। धन्यवाद। ही योजना फार छान आहे। कधी आपले वारस किंवा मुलं कुणी आपल्याला दाखवू शकले नाही, त्या सरकारनं आम्हाला हे शेवटचं दर्शन म्हटलं तर आमच्या वयानुसार शेवटचं दर्शन आम्ही या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि याच्यामुळे आमचे मन खुश आहे आणि आम्ही या आमच्या क्षेत्राचे आमदार आहेत त्यांचे सुद्धा आम्ही फार फार आभारी आहोत आणि देवेंद्र फडणवीस आणि या सरकारचे सुद्धा आभारी आहोत। महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात जाहीर केली होती। त्या योजनेमधून संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला। खरं तर या सरकारने गेल्या 7.5 वर्षामध्ये गोरगरिबाच्या कल्याणाचं काम केलं। या सरकारने लोकांना घरे देण्यापासून घरामध्ये वीज असेल, उज्ज्वला गॅस असेल की मोफत धान्य असेल की शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असेल, यासोबतच समाजातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेने त्याच्या आवडीचं तीर्थदर्शन घडण्याची योजना सरकारने जाहीर केली होती। या योजनेसाठी एका व्यक्तीच्या मागे सरकार 30,000 रुपये खर्च करणार आहे। निवडणुका आल्या, निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला भरभरून आशीर्वाद दिला आणि आता जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जो शब्द आम्ही जनतेला दिला होता त्या शब्दाची पूर्तता आज या योजनेच्या माध्यमातून होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधील ज्या आमच्या बंधू भगिनींनी, ज्येष्ठांनी आपापल्या नावाची नोंदणी केली त्यांना घेऊन आज पहिला प्रवास हा चंद्रपूर ते बौद्ध गया भगवान गौतम बुद्धांच्या पावन ठिकाणी आज या ठिकाणी ही ट्रेन चालली आणि तीर्थदर्शन योजनेची सुरुवात आज या निमित्ताने झालेली आहे। उर्वरित जे दर्शनार्थी आहे त्यांची सुद्धा टप्प्याटप्प्याने त्यांनी ज्या ज्या ठिकाणी तीर्थदर्शनाची इच्छा व्यक्त केली आहे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्यांना सुद्धा लवकरात लवकर ही तीर्थवारी होणार आहे। मी आमच्या जिल्ह्यातील सर्व तीर्थयात्रीच्या वतीनं मी सरकारचे मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि विभागामार्फत आमच्या समाज कल्याण विभागामार्फत सुद्धा चांगल्या सोयी या ठिकाणी केल्या आहे। आमचे अधिकारी कर्मचारी सोबत जाणार आहे, सोबत डॉक्टर्स आहे, नर्स आहे आणि इथून जाण्यापासून तर 9 तारखेला इथं परत येण्यापर्यंत संपूर्ण व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून आज सर्व या तीर्थयात्रींची आम्ही करतो आहोत। या सर्व तीर्थयात्रींना मी आज माझ्या वतीनं खूप खूप शुभकामना देतो। माझं पूर्ण नाव मीराबाई पाखरे, गावाचं नाव कोटगा, पोस्ट नवतडा, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य, भारत देश। आम्हाला हे पहिल्या यात्रा आता आम्हाला बुधवारपर्यंत आम्हालासाठी ठेवलेली होती महाराष्ट्र सरकारनं। या यात्रेमध्ये आम्ही पाय टाकला, आमचं चांगलं स्वागत केला, आम्हाला चांगलं जेवण मिळालं, आम्हाला चांगली व्यवस्था केला, चांगल्या प्रकारे आमचं म्हणजे चांगलं हे
जेवण गिवण देऊन आमची चांगले वाजा गाज्यानं आम्हाला रेल्वे पर्यंत आणला आणि आम्हाला सुखासुवाळा जाऊन आम्ही बुद्धगयापर्यंत जाऊन आम्ही चांगल्या प्रकारे वापस येऊ अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. डबल बोलू. माझे नाव एकनाथ गंभीर गोंगले, मुक्काम जांभूळघाट, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर. मागील जुलैमध्ये 2024 मध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेअंतर्गत आम्ही वयाचे 60 वर्ष आणि वयाचे 75 वर्ष असे 2 वर्गवारी केले होते. 75 वर्षवाल्यांसोबत एक त्यांच्यासोबत सेवक यायचं होतं शासनाकडून. असे म्हणून मी माझे वडीलचं वय गंभीर रामाजी गोंगले यांचं वय 75 आहे, तर मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्यासोबत धम्मसेवक म्हणून मी त्यांच्या सोबतीला येत आहे. ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तळागाळातील लोकांना फार ज्येष्ठांना चांगली आहे, लाभदायक आहे. अशा योजनेला देशातील तीर्थस्थळांना भेटी देऊन त्या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत तळागाळाच्या लोकांपर्यंत जातील हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. आणि धार्मिक स्थळाला भेटी देणे, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जे भारतामध्ये जन्मले त्या भगवान गौतम बुद्धाच्या ज्यांना तिथं बोधी प्राप्त झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली असं बुद्धगया, त्या बुद्धगयाला आम्ही इथून चंद्रपूर वरून निघत आहोत. शासनाने आमची छान व्यवस्था केली. काल आलो आम्ही, काल आमची व्यवस्था केली, आज पण त्यांनी व्यवस्था केली. इथं बँड वाज्याच्या स्वागतात ज्येष्ठांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि आम्हाला खूप छान आमचा प्रवास सुखाचा जाओ अशी मी विनंती करतो.